बघा सुट्टी वगैरे कोणी केलेली, ड्रायव्हर कोण होता? सुट्टीला आमचे भाऊच असतात चंद्रनचे, राकेश कडू म्हणून. बरं, मोठी गाडी आपल्याला टाकून गेली तरी आपला बैल ओव्हरटेक करून जातो. बरोबर आहे. बोलले सुट्टीला म्हणजे आरीबाज करताय, नक्की काय म्हणजे प्रॉब्लेम येतो? सुट्टीला प्रॉब्लेम म्हणजे आतला बैल आहे ना, त्याला एक मांडायला घेतल्यावर त्याला असं होतं का कधी गाडी सुटते आणि कधी मैदान कुठे? जसं पैरा होईल तशा हिशोबात. बरोबर आहे, जर आपल्या चांगल्या प्रकारे बैल असेल तर तसं जायचं अड्ड्याला. बरोबर आहे, आणि विसरण्याच्या अड्ड्याला तर बैल कंटिन्यू गुलाला राहतच राहतो आपला. बरोबर आहे. सहसाची गाडी घालत नाही बैल. पब्लिकच्या बैलांनी व्यवस्थित त्याला जर साथ दिली तर एकटा गाडी लावण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, म्हणजे उसटण्याला एकदम चांगलाच पळतो. हां, विसरण्याचं मैदान म्हणजे आता गुलालाचं मैदान आहे. बरोबर, किती समोरची गाडी जरी त्याला टाकून गेली तर ओव्हरटेक करत असतो. बरोबर. वरी तसे आपले आदेश ड्रायव्हर बामण नंबरेचा हां. 2 वर्ष गाडी त्याने आकारली, कंटिन्यू बैल गुलालात होता. बरोबर आहे. आणि आदेश ड्रायव्हर म्हणजे हिराचा गुलालाचा बादशाच होता तो. बरोबर. मग आता जसे भेटतील तसे, पण कंटिन्यू 2 वर्ष गाड्या त्यांनीच चांगल्या काढल्या. बरोबर आहे. मग आता पुढे काय याचं आपले परत पप्पू ड्रायव्हर हां. साहिल म्हणून तेही चांगली गाडी करतात. बरोबर. परत झोलचंद ड्रायव्हर सावडेचे, श्याम ड्रायव्हर काकरवाडचे तेही चांगल्या गाडी करतात. बरोबर. नमस्कार मित्रांनो, आज बघा उसटण्याचं मैदान होतं आणि तिथे आपण आलेलो आहे. नंदी आपले गुलालामध्ये आहेत. तर प्रथमतः भाऊंना देऊया शुभेच्छा, कारण की आज बघा उसटण्याचं मैदान होतं आणि तिथे गुलाल होत आहे. भाऊ नमस्कार. पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा. माझं नाव सचिन पटेल, पालेकर, बैल बोलतो बाला शेठ फडके, डोंगरगावला. बरोबर आहे. दादा आज घरची गाडी पळाली का? ओके. कुठला पायरा घडला होता आज? काकडोलचा बाजार. ओके, तर कधी घडला होता हा पायरा? ते 2-3 गुलाल झाला आमच्या गाडीचा कंटिन्यू. बरोबर आहे. आज पण चांगली गाडी होती. दादा आज गाडी पकडली होती आणि कोणासोबत झाली आणि काय सांगाल, शर्यत कशी जमून आली होती? बाजार होता विरुद्ध बरोबर आहे, आणि आपला हिरा. बरोबर आहे. जमून शर्यत झाली का दादा? दादा काय सांगणार, आजची गाडी तुम्ही कुठल्या साईडची पळवली? आमची डाव्या साईडची गाडी होती, त्यांची उजवी साईड. बरोबर आहे. काय बोलणार दादा, आज बघा उसटण्याचं मैदान एकदम खूप छानपैकी होतं आहे आणि एकदम मोठा मैदान आणि तिथे बघा गुलालामध्ये राहिलेले तुम्ही, काय बोलणार? गुलाल आमचा कंटिन्यू असतो, बैल आमचा पलतय पण आम्हाला पायऱ्या वाचून थोडासा मारामार आहे. बैल चांगल्या गाड्या करतोय. आता मागे दीपक शेट्टी चिरल्याच्या रॉबिनची पण गाडी झाली पाहिजे. बरोबर चांगल्या गाड्या करतो. आहे. मैत्रीपूर्वक होता संपूर्ण. बरोबर आहे. तर काय बोलणार दादा, पैऱ्याचा म्हणजे वारंवार म्हणजे टंचाई वगैरे म्हणजे किंवा पैरा होत नाही, तर काय कारण दादा नक्की पैरा न होण्याचं? कारण काय, आपला बैल पण ते चांगला डाव्या साईडच्या पब्लिकची बैल जर चांगली असतील तर करा फोन. डोंगरेजवळचा हिरा म्हणून आपला बैल. बरोबर आहे. दादा हिऱ्याबद्दल तुम्ही काय सांगणार, थोडक्यात माहिती काय सांगणार, वैशिष्ट्य याचा? बैल घेतलेला तेव्हापासून 19 कंटिन्यू गुलाल झाले बैलाचं. आता 60-70 गुलाल क्रॉस झाले. मुंबईमधला आजचा कितवा गुलाल आहे म्हणजे या सीझनचा? गुलाल चालूच आहे कंटिन्यू. हो का? भाऊ काय बोलणार, आता बघा घरची लक्ष्मी आणि कुठेतरी आज त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आपण पण उजाडामध्ये येतो आणि नंदीचं पण नाव होतं आणि मालकाचं पण नाव होतं. काय बोलणार, अभिमान कसा आहे म्हणजे? चांगला आहे, आम्हाला बैला मुलं आमचं नाव होत आहे. बरोबर आहे दादा. बघा ना, सर्वसामान्य गाड्या मालकांचा जेव्हा जेव्हा नाव होतं ना, एक आनंदाचं वातावरण असतं आणि घरामध्ये पण चांगलं वातावरण असतं, कारण की बघा आज जो बैल घडवतो किंवा मेहनत घेतो त्याच्या मागे सर्वांची मेहनत आहे आणि तो कुठेतरी मालकासाठी पळत असतो आणि आज पुन्हा एकदा तो त्यांनी म्हणजे मालकाला एक रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. घरचे सगळी माणसं खुश असतात. घरची माणसं लाईव्हच बघत होती मागाशी. बरोबर आहे. झाली, आम्हाला माहित पण नाही गाडी झाली. त्याही घरना फोन करून सांगितलं गाडी झाली, मस्त अंतरात. बरोबर आहे. भाऊ आता बघा ना, उसटण्याचं मैदान होतं, खूप रासवली बैलं येतात आणि त्याच्यामध्ये बघा एक आपली जोडी पण निवडायची असतं आणि त्याच्यामध्ये बघा शर्यत पण जमवायची असते, तर कशा प्रकारे तुम्ही या गोष्टी मॅनेज करता? उसटण्याच्या मैदानात आता बैल कंटिन्यू गुलाला आहे. बैल चांगला पळतोय. बैल ओव्हरटेकचा बादशाह आहे. बरोबर आहे. तर दादा मग शर्ती जमवताना म्हणजे असे कुठले असे म्हणजे चॅलेंज असतात का दादा, काय बोलणार? चॅलेंज काय ना, बैल पळतोय, बैलाच्या अंदाजच आम्ही गाड्या बरोबर करतोय. बरोबर आहे. गाडी गुलालानच असते कंटिन्यू. बरोबर आहे. जास्त मेहनत आणि सगळ्यांची मेहनत कोणाची असते म्हणजे जास्त? सगळ्यात जास्त म्हणजे आर्थिक शेख, प्रताप, सोमनाथ भाऊ आहेत. बरोबर. बाकी पोरं आपली सगळे पोरं सहकार्य करतात. मोठा आहे आमचा चित्राचा भाऊ असतात आमचे. बरोबर आहे.
दादा हे नेमकं आपला नंदी म्हणजे दावणीला केव्हा आलेला आहे नक्की थोडं काय सांगाल का आम्हाला? 19 एप्रिलला काहीतरी घेतलं, फेब्रुवारीला बरोबर आहे. फेब्रुवारीला घेतलेला बैल. बरोबर आहे. तिसरं वर्ष आहे. तिसरा वर्ष आहे. दादा किती वर्षाचा असताना तुमच्या दावणीला बैल आलेला आहे तो? दोन दात होता तेव्हा बैल बरोबर. आपल्या इथं होता, आता बैल पुरा झाला. बरोबर आहे. तुम्ही बोलल्याप्रमाणे 2 दाते असताना बैल आलेला आहे. आता किती म्हणजे दाते झालेला आहे? 6 दाते. अजून दावणीला किती टोटल बैल आहेत म्हणजे आज याच्या अतिरिक्त? पहिल्यापासून बैल आहेत. सावकार होता, मानक्या होता, परत आता यो हिरा आहे. बरोबर आहे. मानक्या आपला वारला लागते मध्ये. बरोबर आहे. चांगला बैल होता, तो खूप बोलायला जास्त. बरोबर आहे. नवीन वासरू नवीन वासरू घेतलेला का? कुठनं घेतला भाऊ तो वासरू? वासरू आपल्या मित्राने घेतलाय. दादानी घेतलाय का? सर्व ग्रुपचा आहे म्हणजे? ओके ओके. हो का? कितीची खरेदी आहे तरी? 25 खरेदी. ते तुम्ही कुठनं खरेदी केलं? दादा खरेदी मांडवलीवरनं केली होती. बरोबर आहे. कोणाकडून? दाभाडवड्यांचा प्रथम बैल बोलतो ना, हां हां. सोमनाथ शेट आहेत ना, अच्छा त्यांचं. आपला बबलू म्हणून ड्रायव्हर आहे त्यांचा, हम्म. त्याच्याकडून म्हटलं होतं. बरोबर आहे. मग दादा तेव्हा तिकडे त्यांच्या दावणीला होता तेव्हा म्हणजे कुठल्या गांधी पालायचं आणि आता? नाही दादा, त्यांनी कोरी वासरं आणली होती. अच्छा कोरी वासरा का? गाडीतून घेतलं होतं, म्हणजे त्यांनी 14-15 वासरं आणली होती, त्यातून आम्ही घेतलं. अच्छा अच्छा बरोबर. मग कसं काय घडवला दादा? भाऊ बैलाची मेहनत भरपूर घेतली, दूध खाणं वगैरे सगळं आपलं एकदम पोराचं सहकार्य पण होतं. बरोबर आहे. शिकणार आमचा रामाशेठ म्हणून दोन्ही साईड पद्धतीचा बैल होता आणि हा दोन्ही साईड आतून पडत होता. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यातून बैल आणल्यापासून बैल जो गुलात राहिला, 1-2 फेरे काढले, तिथून कंटिन्यू गुलाल चालू झालं, त्याची गुलाल चालूच आहे. बरोबर आहे. पुढारी म्हणजे नियोजनकर्त्यांची एक चांगला नियोजन घडवण्याचा किंवा त्याच्यानुसार तुम्ही हे करता म्हणजे आणि शर्यत. नियोजनवरती पोरं आहेत ना आपली, संचित आहे पालेकोटाचा, बरोबर आहे. आमचे भाऊ आहेत चिंद्रांचे, राकेश कडे, बरोबर. आशिष कडे, परत सूरज आहे आमचा, अल्पेश आहे, ऋतिक आहे, बरोबर आहे. अतुल पाटील आहे, कली आहे तोंडऱ्याचा, बरोबर. बबलू डोंगरे एक आहे, म्हणजे बरीच मंडळी आहे तुमच्यासोबत. सचिन पाटील आहे एक तोंडऱ्याचा. बरेच पोरांचं सहकारी आणि नियोजनही त्यांचं चांगलं असतं. परत आमचं आता जे मामा आहेत काकरवाडचे, इष्क बैल बोलतो त्यांचा, त्यांचाही आपल्याला भरपूर सहकारी आहे. बरोबर आहे. आणि तेही नियोजन चांगलंच करतात आपल्या पहिल्याचं. बरोबर आहे. आणि आज बघा थोडंसं म्हणजे आपण मग एक दुसरा प्रश्न घेऊया कारण की बघा सुट्टी वगैरे कोणी केलेली ड्रायव्हर कोण होता? सुट्टीला आमचे भाऊच असतात, चिंद्रांचे राकेश कडू म्हणून, बरोबर आहे. नेहमी ते सुट्टी करतात. कसं सुट्टी होतं म्हणजे दादा? सुट्टी व्यवस्थित करतात ते, थोडा सुट्टीला बैल आपल्याकडे आडी करतो, ताप करतो थोडा, पण बरोबर. सुट्टी आपली चांगलीच होते. जरी समोरची गाडी आपल्याला टाकून गेली तरी आपला बैल ओव्हरटेक करून जातो. बरोबर आहे. तर फक्त बैलाला समोरच्या बैलांनी साथ द्यायला पाहिजे. दिली तर बैल ओव्हरटेक करतोच करतो. चालेल. आणखीन मग आता पुढचं नियोजन कुठे असेल काय असेल? तुम्ही बोलले सुट्टीला म्हणजे आरीबाज करताय, नक्की काय म्हणजे प्रॉब्लेम येतो? सुट्टीला प्रॉब्लेम म्हणजे होतो, आपला बैल आहे ना, त्याला एक मांडायला घेतल्यावर त्याला असं होतं का कधी गाडी सुटते आणि कधी सुटून जाते. बरोबर आहे. चॅलेंजच आहे सगळं सुट्टी सोडताना. दादा मग पुढला आता काय नियोजन काय असेल का म्हणजे पुढच्या मैदानात कुठे? नियोजन जसं पहिलं होईल तशा हिशोबात. बरोबर आहे. जर आपल्या चांगल्या प्रकारे बैल असेल तर तसं जायचं अड्ड्याला, बरोबर आहे. आणि विसरण्याच्या अड्ड्याला तर बैल कंटिन्यू गुलाला राहतोच राहतो आपला. बरोबर आहे. सहसा याची गाडी घालत नाही बैल, पब्लिकच्या बैलांनी व्यवस्थित त्याला जर साथ दिली तर एकटा गाडी लावण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता उसटण्याचं मैदान तुमच्यासाठी एक चांगलं मैदान आहे, तर काय बोलणार याची खासियत काय नक्की? म्हणजे उसटण्याला एकदम चांगलंच पळतो. हां, विसरण्याचं मैदान म्हणजे आता गुलालाचं मैदान आहे. बरोबर. किती समोरची गाडी जरी त्याला टाकून गेली तर ओव्हरटेक करत असतो. बरोबर आहे. म्हणजे याची खासियतच दादा ओव्हरटेक करायची म्हणजे ओव्हरटेक करायची. म्हणजे समोरच्या गाडीला पुढे जाऊन देतो आणि त्याच्यानंतर तो धाग्यावरती जादू दाखवतो. ड्रायव्हर असतात ते आतून जर असला ना, तर गाडी फक्त व्यवस्थित पब्लिकच्या बैलांना जर त्याला साथ दिली तर गाडी काढतोच काढतो. बरोबर आहे. आणि ड्रायव्हरही तसे आपले आदेश ड्रायव्हर बामण नंबरेचा हां. 2 वर्ष गाडी त्याने अकलली, कंटिन्यू बैल गुलालात होता. बरोबर आहे. आणि आदेश ड्रायव्हर म्हणजे हिराचा गुलालाचा बादशाच होता तो. बरोबर. मग आता दादा कोण बसतोय गाडीवर? मला जसे भेटतील तसे, पण कंटिन्यू 2 वर्ष गाड्या त्यांनीच चांगल्या काढल्या. बरोबर आहे. मग आता पुढे काय असं आपले परत पप्पू ड्रायव्हर हां. साहिल म्हणून तेही चांगल्या गाड्या करतात. बरोबर. परत धोलचंद ड्रायव्हर सावड्याचे, श्याम ड्रायव्हर काकरवाडचे, तेही चांगल्या गाड्या करतात. बरोबर. असे आपले आहेत 4-5 ड्रायव्हर, आकाश ड्रायव्हर. बरोबर आहे.
म्हणजे दादा तुम्ही आहेत ना, तुम्ही आहेत ना प्रत्येक ड्रायव्हरला म्हणजे चान्स देता दादा. हा तसे ड्रायव्हर भेटतील तसे, पण जास्त करून 2 वर्ष आधीच ड्रायव्हरनीच केल्या बरोबर आहे. बैलाच्या, आणि नेहमी ते जर असतं तर बैल त्यांच्या हातावर चांगलाच पाल्याचा आणि पळतोय पण चांगला त्यांच्या हातावर. बरोबर. यावर्षी जरा थोडी झाली डगमग, ड्रायव्हर सुट्टीला खाली डायरेक्ट भेटताही नाही भेटत, जसं भेटेल तसं बसून घ्यायचं. बरोबर आहे. मग याच्या पुढे काय आता कधी म्हणजे असं कधी म्हणजे ड्रायव्हरचं नियोजन झालं तर बसवणार का त्याला पण? हा बसवतो ना त्याला पण, त्यांना पण येतातच ते, बरोबर आहे. पण कधी नसले जागेवर तर आपण एखादंच त्यांच्यावर थांबून नाही जमणार ना. बरोबर आहे. परत आपले चेतन ड्रायव्हर दापोलीचे, तेही चांगली गाडी हाकलतात, तेही चांगली हाकलतात. बरोबर आहे. जेवढे ड्रायव्हर बसले ते बोलतातच का बैल जरी मागे असला सुट्टी विट्टीला हम्म. तरी बैला धमाका आहे का ओव्हरटेक करत जातो बैल. बरोबर. चालेल भाऊ, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजची मुलाखत आपण इथेच समाप्त करूया आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा.